हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा लुक मी खूप सिम्पल अँड सोबर केलेला आहे. हा लुक मी खास त्या मुलींसाठी घेऊन आलेली आहे ज्या मुलींना अजिबात हेवी मेकअप आवडत नाही. त्यासोबतच हा पूर्ण लुक मी खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून केलेला आहे. अँड हा लुक तुम्ही कोणत्याही आउटफिटवर करू शकता. तो कसा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती देईलच. आणि हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मी माझ्या पूर्ण फेसवर प्लमचं टोनर अप्लाय करून घेतलं आहे. बाकी मी काहीच अप्लाय केलं नाही आहे. आता मी माझ्या फेसवर मॉइश्चरायझर लावणार. त्यासाठी मी पिलग्रीमचं रेड वाईन फेस क्रीम अप्लाय करते. आणि या क्रीमचा मेन पार्ट असा आहे की यामध्ये आपल्याला SPF 30 मिळतं विथ विटॅमिन C अँड रोज हिप ऑइल. त्यामुळे आपल्याला वेगळं सनस्क्रीन लावायची गरज पडत नाही. अँड हे क्रीम ऑल स्किन टाईपसाठी आहे. त्यामुळे तुमची कोणती स्किन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट मी ते लॅक्मेचं लुमी क्रीम अप्लाय करते. हे पण एक मॉइश्चरायझर आहे पण विथ हायलायटर. याने आपल्या फेसवर ना छान ग्लो येतो, नॅचरल ग्लो येतो आपल्या फेसवर. अँड अजिबात चंकी पार्टिकल्स नाही आहे ह्यात. अँड तुम्ही बघू शकता मी पूर्ण माझ्या फेसवर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला माझ्या फेसवर एक छान ही क्रीम अप्लाय केल्यामुळे छान शाईन येईल. त्यामुळे आपला बेस पण ना मस्त दिसून येतो. नेक्स्ट मी इथे इबाचं मस्ट हॅव इन्स्टा ग्लो प्री मेकअप सिरम माझ्या फेसवर अप्लाय करते. अँड हे सिरम प्रायमरचं पण काम करतं. त्यामुळे मी ॲज अ प्रायमर हे सिरम अप्लाय करते. अँड यामुळे आपल्याला ना एक इन्स्टंट ग्लो आपल्या फेसवर दिसून येतो. आणि तुम्ही बघू शकता मी अप्लाय केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आला आहे. त्यानंतर माझे लिप्स मॉइश्चराईज राहण्यासाठी मी शुगर पॉपचं स्ट्रॉबेरी लिप बाम माझ्या लिप्सवर अप्लाय करते. नेक्स्ट मी ते मेबलिनचं इन्स्टंट एज रिवाइन कन्सिलर यूज करते इन द शेड कॅरमेल. बिकॉज तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर डार्क सर्कल पिगमेंटेशन खूप आहे. आणि माझ्या आयलिडवर पण खूप ब्लॅक आहे. त्यामुळे आपल्याला कितीही लाईट मेकअप पाहिजे असेल ना तरी आपल्याला कन्सिलर यूज करणं गरजेचंच आहे जर तुमच्या फेसवर पण असे डार्क सर्कल असतील तर. बिकॉज डार्क कन्सिलरने हाईड जर तुम्ही केले नाही आणि डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं ना तर तुमचा मेकअप ना पूर्ण ग्रे दिसतो आणि थोड्या टाईमने ना खूप ब्लॅक पडतो. आणि बघू शकता या कन्सिलरने माझे पूर्ण डार्क सर्कल पिगमेंटेशन इझिली हाईड झालेत. अँड खूप लाईट वेट आहे त्यामुळे आपण एव्हरीडेसाठी पण यूज करू शकतो. नेक्स्ट मी ते गार्नियरचं BB क्रीम यूज करते. आणि येस, आज मी फाउंडेशन यूज करणार नाही आहे. फक्त BB क्रीमने माझा बेस करून घेणार आहे. बिकॉज आजचा लूक आपल्याला एकदम सिम्पल ठेवायचा आहे, हेवी अजिबात करायचा नाही आहे. अँड मेन म्हणजे या BB क्रीममध्ये आपल्याला विटॅमिन C मिळतं जे आपल्या फेससाठी खूप छान आहे. अँड त्यासोबतच SPF 24 पण मिळतं. त्यामुळे आपले उन्हापासून आपली स्किन प्रोटेक्ट होते. अँड तुम्ही बघू शकता मी डॉट कर पूर्ण फेसवर BB क्रीम आधी अप्लाय करून घेतलं आहे. त्यानंतर डॅम ब्युटी ब्लेंडरने ते BB क्रीम छान ब्लेंड करून घेते. आणि यामध्ये आपल्याला शेड मिळत नाही, एकच शेडचं हे BB क्रीम आहे. अँड जर तुम्हाला ना फक्त कन्सिलरने पण तुम्ही पूर्ण फेस कवर करू शकता. BB क्रीम लावायची पण गरज नाही. ते तुमच्यावर आहे, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर BB क्रीम अँड कन्सिलर लॉक करण्यासाठी मी ते फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. आणि एका पिझ्झा बफने ते माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करून घेते. यातला माझा शेड आहे 03 बीच. याने माझा पूर्ण फेस मी छान लॉक करून घेते. नेक्स्ट मी ते शुगरचं कॉन्टोर ते फोर्स फेस पॅलेट यूज करते. आणि यातला ब्राउन्झर शेडने माझ्या फेसला छान शेड देणार आहे. अँड त्यासाठी मी एका अँगर ब्रशचा यूज करते. अँड मी एकदम हलक्या हाताने ब्राउन्झर अप्लाय करते आणि खूप लाईट करते. अँड सगळ्यात मेन म्हणजे ना आपल्याला जेव्हा एकदम लाईट मेकअप करायचं असेल ना, ब्लशर, हायलायटर, ब्राउन्झर, तर मी हेच पॅलेट यूज करते. हे माझं वन ऑफ द फेवरेट पॅलेट आहे. तर तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. 800 रुपयामध्ये आपल्याला ब्राउन्झर, ब्लशर अँड हायलायटर या तिन्ही गोष्टी मिळतात.
त्यानंतर सेम पॅलेटमधलं मी ब्लशर माझ्या चिक्सवर अप्लाय करते आणि हे पण एकदम लाईट ब्लशर आहे, एकदम डार्क आपले पिंक चिक्स दिसत नाही. तुम्हाला लाईट ब्लशर अप्लाय करायचं असेल तर शुगरचे प्रोडक्ट्स नक्की ट्राय करा, खूप छान प्रोडक्ट्स आहेत हे. माझं ब्लशर अप्लाय करून झालं आहे. त्यानंतर सेम पॅलेटमधलं मी हायलायटर यूज करते. ह्या पॅलेटमध्ये सिल्वर हायलायटर आपल्याला मिळतं आणि एका फॅन ब्रशच्या हेल्पने मी माझ्या फेसवर हायलायटर अप्लाय करून घेते. अँड हे हायलायटर पण खूप छान नॅचरल शाईन येते ह्या हायलायटरमुळे. तुम्ही आता बघू शकता माझ्या फेसवर शाईन खूप नॅचरल आहे, एकदम चंकी पार्टिकल्स नाही आहेत. नेक्स्ट मी माझे आयब्रो फिल करण्यासाठी मिस क्रेअरची आयब्रो पेन्सिल यूज करते. यातला मी शेड यूज करते डार्क ब्राऊन. ही पण माझी एक वन ऑफ द फेवरेट आयब्रो पेन्सिल आहे मी, आणि खूप अफोर्डेबल पेन्सिल आहे. 120-130 रुपीजला आपल्याला ही आरामात मिळते. अँड मेन म्हणजे माझ्या आयब्रोला ना अजिबात शेप नाही, त्यामुळे मला आयब्रो पेन्सिलनेच छान आयब्रोला शेप द्यावा लागतो. जर तुम्हाला डार्क आयब्रो आवडत नसेल तर तुम्ही एकदम लाईट करा. नेक्स्ट मी आता आय मेकअप करून घेते आणि त्यासाठी मी जे सेम ब्रॉन्झर यूज केलेलं तेच मी माझ्या दोन्ही आयलिडवर एका फ्लफी ब्रशने अप्लाय करून घेते. अँड बघू शकता मी डायरेक्ट ब्रॉन्झर अप्लाय केला, आय शॅडो अप्लाय केला नाही आहे अजून. अँड खूप लाईट ब्राऊन शेड आहे हा. तुम्हाला अजिबात आय मेकअप नको हवा असेल तर तुम्ही फक्त एवढंच ठेवू शकता, पण मला थोडा डार्क पाहिजे होता त्यामुळे मी ते एक डार्क ब्राऊन आय शॅडो यूज केला आहे. तो पण मी एकदम कमी यूज केला आहे. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला ना दोन्ही माझ्या मेकअपवर फरक दिसून येईल. आणि तुम्ही एवढाच ठेवू शकता, पण जर तुम्हाला अजून पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यावर ना शिमर पण अप्लाय करू शकता, ते पण छान दिसेल. त्यानंतर मी इथे फेसेस कॅनडाचं काजळ यूज केलं आहे. अँड मी आज आयलायनर अप्लाय करत नाही. जर तुम्हाला ना वेस्टर्न लुक करायचं असेल ना तर तुम्ही काजळच्या ऐवजी आयलायनर अप्लाय करू शकता, तो पण एक छान लुक दिसून येईल. नेक्स्ट मी इथे ना एका पेन्सिल ब्रशवर काजळ घेतलं आहे अँड ते मी माझ्या लोअर लॅश लाईनवर अप्लाय करते. थोडंसं ना मला स्मच इफेक्ट पाहिजे होता त्यामुळे मी ते काजळ तिथे अप्लाय करून घेते. पण ते मी एका सेम ब्रॉन्झरने ना ते काजळ लॉक करून घेते, नाहीतर ते ना स्मच होतं. बिकॉज ते काजळ ना क्रीम आहे आणि ते क्रीमवालं प्रोडक्ट जर तुम्ही पावडरने लॉक केलं नाही ना ते पूर्ण पसरतं. नेक्स्ट मी माझ्या आयलॅशला मस्कारा अप्लाय करून घेते आणि सगळ्यात आधी मी ते मास्कचा मस्कारा यूज केला आहे. याने आपल्या आय लॅशला ना एक छान लेंथ मिळते. त्यानंतर मला अजून वॉल्यूम पाहिजे होता म्हणून मी इथे मेबलिनचं मस्कारा पण यूज केलं आहे. मी इथे 2 मस्कारे यूज केले, तर तुम्हाला पाहिजे तुम्ही एक पण मस्कारा यूज करू शकता. नेक्स्ट आता मी लिपचा मेकअप करून घेते आणि मी इथे एक लँडम एका शॉपमधून घेतलेली लिप पेन्सिल आहे. हाचा ब्रँड नाही मी सांगू शकत कुठचा आहे तो, बिकॉज एका लोकल शॉपमधून घेतलेली ही लिप पेन्सिल आहे. थोडा ना असा ब्राउनिश शेड आहे हा. त्याने मी माझे आउटलाईन छान शेप करून घेतलेले आहे लिप्सचे. नेक्स्ट मी लिपस्टिकसाठी इथे इन्साईटची लिप इंक ही लिपस्टिक यूज करते. शेड नंबर मी तुम्हाला खाली स्क्रीनवर देईल. छान न्यूड शेड आहे हा. अँड इट्स डन. माझा पूर्ण मेकअप करून झालेला आहे. अँड बघू शकता सिम्पल असला तरी दिसायला खूप छान आहे हा मेकअप अँड त्यासोबतच करायला पण खूप इझी आहे. तुम्ही बिगिनर्स असा तरी तुम्ही इझिली हा मेकअप करू शकता. अँड हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.